महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। अन्यायाविरोधात लढण्याची ताकद ठेवा। नवी मुंबई विमानतळ युनियनचे कार्य देशपातळीवर विस्तारा। उद्योगमंत्री उदय सामंत। शिवसेना पुरस्कृत ऑल इंडिया एअरपोर्ट एव्हिएशन एम्प्लॉईज युनियन संलग्न लोकनेते दिबा पाटील सामाजिक संस्था शिवभूमी रायगड 21 गाव युनियनचा भव्य उद्घाटन सोहळा आणि जाहीर पक्षप्रवेश कार्यक्रम उल्वे येथील भूमिपुत्र भवन येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या प्रसंगी राज्याचे उद्योगमंत्री नामदार उदय सामंत यांनी स्थानिक तरुण अमर म्हात्रे आणि सचिन केणी यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत युनियनचे कार्य केवळ नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापुरतेच मर्यादित न ठेवता देशातील प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत पण विस्तारावे अशी अपेक्षा व्यक्त केली। आपण छत्रपती शिवरायांचे आणि छत्रपती संभाजी महाराजांचे मावळे आहोत। संभाजी राजांनी अमानुष छळ सहन करूनही स्वाभिमानाचा बाणा सोडला नाही। त्यामुळे आपल्यावरही कोणी अन्याय करत असेल तर तो मुकाट्याने सहन करणे शिवरायांच्या मावळ्यांना शोभणारे नाही। अन्यायाला योग्य पद्धतीने उत्तर देण्याची ताकद प्रत्येकाने ठेवली पाहिजे। लोकनेते दिबा पाटील यांच्या विचारांनुसार संघटना अधिक बळकट करा आणि असे कार्य करा की अन्याय करणारे ही शेवटी आपल्या विचारांशी जोडले जातील, असे प्रतिपादन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले। यावेळी मार्गदर्शन करताना राज्याचे रोजगार हमी, फलोत्पादन व खार भूमी विकास मंत्री नामदार भरतशेठ गोगावले म्हणाले की अन्यायाविरोधात रस्त्यावर उतरून लढण्याची आणि सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याची खरी शिकवण आपल्याला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी दिली आहे। शिवसेना हा अन्यायाविरोधात लढणारा पक्ष असून सत्तेत सहभागी झालो असलो तरी स्थानिक भूमिपुत्रांच्या हक्काचा लढा कायम राहील। अमर म्हात्रे आणि सचिन केणी यांच्या कामात येणाऱ्या अडचणींवर बोलताना उदय सामंत यांनी स्पष्ट केले की या समस्या सोडवण्यासाठी मित्रपक्ष, विमानतळ प्रशासन, अदानी समूह आणि संबंधित व्यवस्थापनाशी चर्चा करून निश्चित तोडगा काढला जाईल। ज्यांच्या पाठीशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खंबीर नेतृत्व आहे त्यांनी घाबरण्याचे काहीच कारण नाही। अनेक कठीण प्रसंगावर मात केले असल्याने कार्यकर्त्यांनी निर्धास्तपणे जनतेसाठी काम करावे असा विश्वास त्यांनी दिला। या भव्य सोहळ्याला कर्जतचे आमदार राजेश मोरे, कर्मचारी युवा सेनेचे मंगेश चिमटे यांच्यासह संस्थेचे सर्व नवीन नियुक्त पदाधिकारी, स्थानिक ग्रामस्थ आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या दरम्यान नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते अधिकृत नियुक्ती पत्रांचे वितरण करण्यात आले। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर। होऊ शकत नाही, तो शिवसैनिक होऊ शकत नाही, हे बाळासाहेबांचं वक्तव्य आहे। म्हणजे मुळात जन्म शिवसेनेचा ह्यासाठी झाला। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 19 जून 1966 रोजी लावलेलं एक रोपटं, त्याचा आज एवढा मोठा वटवृक्ष झालेला आहे आणि त्या वटवृक्षाला पाणी घालण्याचं काम आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांचे आम्ही सर्व मावळे आज करतो, हे लक्षात ठेवा। आम्हाला इतरही कोणावरती टीका टिप्पणी करायची नाही, परंतु देशातील भारतीय नागरिक चाललेले आहेत। आज हे हिंदुत्व असं तसं मिळालेलं नाही आहे, त्याला बऱ्याचशा लोकांना बलिदान करावं लागलं आणि म्हणून आज बाळासाहेबांची तुम्ही सगळ्यांनी जी काय जागतिक आठवण ठेवलेली आहे ती आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आम्ही सर्व लोक त्याची पाळणूक करतोय की भले काही त्या संघटनेला काम देत असताना संवाद असण्याची आवश्यकता आहे आणि संवाद न करता दादागिरी करणं हे कुठच्याही नियमामध्ये बसत नाही। त्याच्यामुळे आज आम्ही सगळेच एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो आणि वंदनीय बाळासाहेबांचा विचार हा 80% समाजकारण आणि 20% राजकारण हा प्रामाणिकपणाला पुढे नेण्याचं आपण काम करतो। माझं तर म्हणणं काही लोकांना नाव घेऊन मोठंच करू नका। राजकारणामध्ये अशी एक यंत्रणा असली पाहिजे। काय होतं की आपण समोरचा त्रास देतो म्हणून समोरच्याला वाटतं मी शहाणा आहे, त्याच्यामुळे त्याचं नावच कुणाला घेतलं नाही आणि उद्यापासून आपण त्याला त्रास द्यायला सुरुवात केली त्या सगळं खेळच थांबून जातो। त्याच्यामुळे आपण पहिले शिवसैनिक आहोत त्याचं भान आपल्याला असलं पाहिजे।